तर महाराष्ट्रातला असा कुठला अभिनेता आहे जो मुख्यमंत्री होऊ शकतो असं तुला वाटतंय? रितेश देशमुख आय गेस. अभिजित बिचुकले. सुबोध भावेला गेलं पाहिजे. रितेश देशमुख. नाही, अभिनेत्यांचं काम नाही मुख्यमंत्री बनणं. रितेश देशमुख. का बरं? क्रश. रितेश देशमुख. एक्सक्यूज मी सर, ही काय आहे भाई? 2024 साली तमिळनाडूतल्या एका अभिनेत्यानं त्याचा पक्ष काढला ज्याचं नाव होतं TVK, आणि 2 वर्ष त्यानं प्रॉपर मॅनेजमेंट केली आणि आता 2026ला त्याला दणदणीत विजय मिळालेला आहे. तर त्या अभिनेत्याचं नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आज त्याचवरून मी सगळ्या जनतेला एक प्रश्न विचारणार आहे, तो काय आहे? चला बघूया. मुद्दा काय माहिती आहे? विजय थलपती, यु नो, माहिती असेल. आणि आता तो मुख्यमंत्री होईल, त्याला दणदणीत विजय मिळालेला आहे. तर महाराष्ट्रातला असा कुठला अभिनेता आहे जो मुख्यमंत्री होऊ शकतो असं तुला वाटतंय? रितेश देशमुख आय गेस. का बरं? कारण की त्यांचं बॅकग्राऊंड पण आहे पॉलिटिक्समध्ये. आणि लाईक ही सीम्स लाईक अ गाय हू कुड लीड अ स्टेट प्रॉपरली. ओके. या बघितला का राजा शिवाजी? हां, म्हणजे बघायचं आहे आता, थोडं बाकी आहे. बघायला जाणार. हां. म्हणजे रितेश देशमुख मुख्यमंत्री व्हावा. हां, म्हणजे तुला होऊ वाटतं? शकतो होऊ अगर शकतो. कोणी बनलं तर. मतदानाचा अधिकार मिळालाय का? हां, म्हणजे अजून केलं नाहीये वोट. पण करशील? हां पण करशील ना? हां हां करायला पाहिजे ना? हां हां सांग ना मग. करायला पाहिजे कुणी? सगळ्यांनी. Exactly. प्लस जे आहेत त्यांनी. आम्ही ऑडिव्हन यूट्यूब चॅनल कडून आहोत. आपले 1.5 लाख सबस्क्रायबर्स आहेत. ओके. मी असं विचारतीये की महाराष्ट्रातला असा कुठला अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे जी मुख्यमंत्री होऊ शकते असं तुला वाटतंय? अभिजित बिचुकले. ह्याच उत्तरासाठी मी उन्हातानात फिरत होते. सुबोध भावेला गेलं पाहिजे. सुबोध भावे. सुबोध भावे झाले पाहिजे. बिलकुल बिलकुल झाले पाहिजे. त्यांच्यात गट्स आहेत. जरी नाही झाले ते तरी एक गोष्ट आहे की त्यांचे विचार, त्यांची सगळी समाजाकडे पाहण्याची पद्धत, विविध चित्रपट, ऐतिहासिक सांस्कृतिक चित्रपटांना वाव देणे, त्या भूमिका करणे. आपण खूप म्हणतो की ते कॅरेक्टर आर्टिस्ट झालेत, परंतु प्रश्न असा असतो की परमेश्वरानं त्यांच्या कपाळी लिहिलेलं आहे की हे रोल ते करतात, आणि जे रोल करतात, ज्या डिवोशननं करतात, तसं मला वाटतं सुबोध भावेजीच आहेत. रितेश देशमुख. झालं. एका शब्दात उत्तर. जास्त बडबड नाही. का बरं? पर्सनल एक्सपिरियन्स माझा त्यांच्याबद्दल. क्या बात आहे. एक मराठी अभिनेता म्हणून एक महाराजांना पुढे, म्हणजे महाराजांचा वारसा पुढे चालवण्यास मदत करणार ते, असं माझं पर्सनल मत आहे त्याच्याबद्दल, त्या अभिनेत्याबद्दल. ओके. एक महाराष्ट्र म्हणजे एक महाराजांचा महाराष्ट्र असं आपण समजतो. छत्रपती शिवाजी श्री महाराज की जय. नाही, अभिनेत्यांचं काम नाही मुख्यमंत्री बनणं. विजय थलपती बनू शकतो, तो चांगला हे करू शकतो. हा, नाही, आम्ही बोलतच नाही त्यांनी बनलं पाहिजे. चांगलं काम करायला पाहिजे. हा, तो आता काम करून दाखवेलच ना. मग पण असं तिकडे महाराष्ट्र- बघितलं तर तिकडचे सगळे जे आहेत, तिकडचे तामिळनाडू मधले आधीचे आलेले जे आहेत सगळे पॉलिटिशियन, ते सगळे ऍक्टर्सच आहेत. आणि तो त्याच्या कामामुळे नाही जिंकलाय, तो फेम मुळे हा, जिंकलाय. त्याच्या काही कामामुळे त्याच्या आधीचं पॉलिटिकल करिअर काहीच नाहीये. त्याला काहीच काम नाही पॉलिटिकल करिअर मध्ये येणं. पण 2 वर्षामध्ये त्यानं 2024 मध्ये पक्ष काढला आणि 2 वर्ष मेहनत घेऊन आता तो जर निवडणूक जिंकत मेहनत असेल- नाहीये, म्हणजे मग थोडं काम दाखवा, हा, एवढं काम काम केलं ते दाखवायला दाखवा. मग मग महाराष्ट्र आता आधीचे जे ऍक्टर्स होते तिकडे सगळे, त्यांनी जर काम केलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ह्याला जर निवडलं तर त्यांनी बरोबर काम केलं. पण मला नाही वाटत की अभिनेत्यांचं काम आहे पॉलिटिकल पार्टीमध्ये. पण आपल्या महाराष्ट्रातला कोण नाही होऊ शकत अभिनेता? नाही महाराष्ट्रात होऊ शकतं हा संबंधच नाहीये. मी इन जनरल सांगतो की अभिनेत्यांचं कामच नाहीये जर तुम्हाला पॉलिटिकल करिअर बनवणं. आधी काम करून दाखवा, मग आपण विचार करू शकतो त्याच्याबद्दल. अभिनेत्याने चांगलं काम केलं तर होऊ शकतं. दोघांनी मला घाबरवलंयच. असो. चांगली मतं मांडली आहेत तुम्ही तुमची. रितेश देशमुख. का? ते लहानपणापासून त्यांचं राजकारणी बॅकग्राऊंड आहे, आणि त्यांच्यात ती हे पण आहे, पवार. पॉवर, धाडस पण धाडस आहे. आहे. धाडस आहे त्यांच्यात ते करण्याचं. बरोबर आहे. मराठीमध्ये असंच डोक्यात येते वैभव तत्ववादी म्हणून आहे. हो. का बरं? आय डोंट नो, अशी पर्सनॅलिटी त्याची डायनॅमिक थोडी, अँड म्हणून मे बी. म्हणजे पर्सनॅलिटी आहे म्हणून तो नेता होऊ शकतो नाही नाही, असं होतात का? वन ऑफ द रिझन्स असं नाही, Okay. बट हां म्हणजे असंच वाटलं. रितेश देशमुख. का बरं? काय थोडंसं त्यांच्याकडं स्किल आहे तेवढं, आणि प्लस बॅकग्राऊंड पण त्यांचं पॉलिटिशियन आहे त्यामुळे. ओके. तर आता जर आपण बघितलं तर सुबोध भावे, रितेश देशमुख हे आघाडीवरती आहेत दोघं जण. बघून अजून कुणाकुणाची नावं येत आहेत.
महाराष्ट्रातला कुठला अभिनेता मुख्यमंत्री होऊ शकतो? अभिनेता रितेश देशमुख. का बरं? क्रश. मला काय वाटतं माहितीये, आपण जो नेता निवडून देतो तर त्यानं फक्त रस्ते करून खड्डे मुजवून उपयोग नाहीये. हे जे काय आजूबाजूला बाथरूम्स बांधलेले आहेत तर त्यातून कसा वास येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निदान त्याकडे लक्ष तरी दिलं पाहिजे. त्यासाठी लोक कामाला लावली पाहिजेत. रितेश देशमुख. का बरं? कारण त्याच्या एवढे मुख्यमंत्री होते आणि त्याला राजकारणाची जाण आहे आणि त्याच्या वडिलांनी जे जनतेसाठी केले त्याला जनतेचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे रितेश देशमुख होऊ शकतो. हा रितेश देशमुखच. कारण की दुसरा जर काही एवढं म्हणजे त्याच्या मागे पॉलिटिकल्स आहे. त्याच्या वडिलांचा भाऊ झाला त्याचा जो आहे सध्या करंट MLA, त्याच्यामुळं त्याला जास्त हे होऊ शकतो. खूप रखरखतं ऊन आहे आणि तरी सुद्धा आज आम्ही बाहेर पडलोय. आम्ही लोकांना प्रश्न विचारतोय आणि जनतेच्या मनात जसे प्रश्न असतात तशीच त्यांच्या मनात बरीच सारी उत्तरं लपलेली असतात. आणि आज मी प्रश्न विचारलेला होता की महाराष्ट्रातला असा कुठला अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे जी मुख्यमंत्री होऊ शकते किंवा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय? तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नसलो तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता की महाराष्ट्रातला असा कोणता अभिनेता आहे जो मुख्यमंत्री होऊ शकतो. कमेंट करून सांगा आणि तो ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.